प्रीमियर लीग प्रस्तुत शेषवंश क्षत्रिय भंडारी क्रिकेट स्पर्धा 2024 पारितोषिक वितरण सोहळ्यामध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आहे। हो मला ठाऊक आहे तुम्ही फक्त आणि फक्त पारितोषिक घेण्यासाठी इथे थांबला आहात, त्यामुळे तुमचा जराही वेळ वाया न घालवता आपण लगेचच पारितोषिक वितरण सोहळ्याकडे जाणार आहोत। पण तत्पूर्वी आपल्याला व्यासपीठावर ही जी मान्यवर मंडळी इथे लाभलेली आहेत त्यांचं आपण थोडक्यात स्वागत करूया, अगदी थोडक्यात, अजिबात तुमचा वेळ वाया घालवत नाहीयेत। तर आज आपल्यामध्ये इथे उपस्थित आहेत माननीय आमदार क्षितिज ठाकूर, सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। मी संघमालक प्रणित राऊत ह्याला विनंती करते की त्यांनी आमदार क्षितिज ठाकूर यांचं मानचिन्ह देऊन स्वागत करायचं आहे। धन्यवाद आमदार। आम्हा सगळ्यांना ठाऊक आहे तुमचं शेड्यूल खूप बिझी आहे, तरी त्यातल्या त्यात वेळात वेळ काढून तुम्ही आज इथे उपस्थित राहिलात। तसेच आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत आमदार पोलीस आयुक्त सुहास बावचे सर, तुमचे देखील खूप खूप आभार आहे। मी संघमालक स्वप्नील राऊत यांना विनंती करते की त्यांनी सुहास बावचे सरांचं सुहास बावचे सरांचं स्वागत करत आहेत। तसेच आज येथे उपस्थित आहेत वसई विरार महानगरपालिकेचे माजी महापौर प्रवीण शेट्टी सर। तर आज आपल्या येथे उपस्थित आहेत माजी रणजीपटू संतोष सक्सेना सर, एकदा जोरदार टाळ्या द्या त्यांच्यासाठी। ह्यांनी सचिन तेंडुलकर सरांबरोबर बरेचसे सामने खेळलेले आहेत, तुम्हाला त्यांची बरीच ओळख करून दिलेली आहे सामन्या दरम्यान। आता मी संघमालक प्रसाद राऊत यांना विनंती करते की त्यांनी संतोष सक्सेना सरांचं स्वागत करायचं आहे। आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत शेषवंशीय क्षत्रिय भंडारी समाज विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष राजेश राऊत सर। माननीय राजेश राऊत, तुम्ही आज येथे उपस्थित राहिला त्याबद्दल बीपीएल तर्फे तुमचे खूप खूप आभार। मी संकेत राऊत ह्याला विनंती करते की त्यांनी माननीय विद्यमान अध्यक्ष संकेत राऊत यांना विनंती करते अध्यक्षांचं स्वागत करायचं आहे। तसेच आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत माननीय नितीन ठाकूर, सुषमा चॅरिटेबल ट्रस्टचे मालक, तसेच आपले जे 12 संघ आहेत त्यापैकी ते एक संघ मालक सुद्धा आहेत। मी जयेश म्हात्रे यांना विनंती करते की नितीन ठाकूर सरांचं त्यांनी मानचिन्ह देऊन स्वागत करायचं आहे। जयेश म्हात्रे। तसेच आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत पंचायत समितीचे सभापती संजय म्हात्रे सर। माननीय संजय म्हात्रे सरांचं स्वागत करण्यासाठी मी मितेश राऊत याला विनंती करते। मितेश पाटील सॉरी। तर येथे व्यासपीठावर उपस्थित सगळ्या मान्यवरांचे बीपीएल म्हणजेच भंडारी प्रीमियर लीग तर्फे हार्दिक स्वागत आणि खूप खूप आभार। मी माननीय आमदार क्षितिज ठाकूर सरांना विनंती करते की त्यांनी या भंडारी प्रीमियर लीग संदर्भात आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे। मॅन ऑफ द मॅच फायनल झालेली मॅन ऑफ द मॅच पारितोषिक डायरेक्ट कोणाचे असते? तर आपण लगेचच पारितोषिक द्यायला सुरुवात करूया। भंडारी प्रीमियर लीग 2024 ह्या क्रिकेट सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ही ट्रॉफी जात आहे स्वप्नील राऊत।
मी माननीय आमदार क्षितिज ठाकूर सरांना विनंती करते की त्यांनी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यावी. स्वप्नील पाटील. तृतीय पारितोषिक जात आहे रुची चॅलेंजर्स. तृतीय पारितोषिक रुची चॅलेंजर्सचा कर्णधार आणि संघमालक दोघांनाही मी विनंती करते की कृपया व्यासपीठावर यायचं आहे. रुची चॅलेंजर्सचे संघमालक आमदार राजेश पाटील. माननीय आमदार राजेश पाटील सर आज इथे आलेले आहेत. त्यांचं एकदा जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. मी संघमालक शैलेश ठाकूर यांना विनंती करते की त्यांनी आमदारांचं स्वागत करायचं आहे. तृतीय पारितोषिक रुची चॅलेंजर्स. आमदार क्षितिज ठाकूर हे रुची चॅलेंजर चषक देत आहेत. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. दुसरं तसंच तृतीय दुसरं पारितोषिक जात आहे पीव्हीआर इंडियन्स. मी पीव्हीआर इंडियन्स टीमच्या संघमालकाला आणि कर्णधारांना विनंती करते की व्यासपीठावर यायचं आहे. पीव्हीआर इंडियन्स टीमचे कर्णधार आणि संघमालक आहेत प्रणित राऊत. प्रभात सुपर किंग काय प्रभात सुपर किंग उपविजेता संघ आहे. प्रभात सुपर किंग मंडळी इकडे एक मी आपल्याला फक्त एक अनाउन्समेंट करतोय. आता हे जे तृतीय पारितोषिक दिलं गेलं प्रमोद चौधरी यांच्या संघाला रुची चॅलेंजर, त्यांनी हे पारितोषिक आपला एक क्रिकेटपटू जो आता खूप क्रिटिकल स्थितीमध्ये हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे त्याच्या मदतीसाठी त्यांनी ती रक्कम त्याला दिलेली आहे. त्याबद्दल प्रमोद चौधरी यांचे खूप खूप धन्यवाद. भंडारी प्रीमियर लीग 2024 चा उपविजेता संघ आहे प्रभात सुपर किंग्स. मी संघमालक आणि कर्णधारांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. प्रभात सुपर किंग्स. आता कोण आहे? आता कोणाला?
त्यानं आता विजेता संघाचा ठेव आणि हे लगेच देऊन टाक. हा ते देऊ आपण हा बरोबर आहे. फक्त इथे जयेश पाटील नाव आहे. मी सांगतो आता उत्कृष्ट फलंदाज घे. बरोबर आहे. मी सांगतो या टुर्नामेंटचा उत्कृष्ट फलंदाज बीपीएल 2024 बीपीएल 2024 चा उत्कृष्ट फलंदाज आहे विनय म्हात्रे. जयेश पाटील निर्मित नाही जयेश पाटील हां नक्की. बीपीएल 2024 चा उत्कृष्ट गोलंदाज आहे जयेश पाटील. क्षेत्ररक्षक क्षेत्ररक्षक प्रशांत पाटील. अच्छा बीपीएल 2024 चा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे शिवबा कॅपिटल्सचा वृषांत पाटील. खूप खूप अभिनंदन वृषांत पाटील. बीपीएल 2024 चा मालिकावीर आहे विनय म्हात्रे. प्रभात सुपर किंग्स टीमचा विनय म्हात्रे. मी माजी रणजीपटू संतोष सक्सेना सर ह्यांना 2 शब्द बोलण्याची विनंती करते. माननीय संतोष सक्सेना सर, तुमचं मनोगत आम्ही ऐकण्यासाठी आतुर आहोत. तत्पूर्वी आपले आमदार क्षितिज ठाकूर सर ह्यांना थोडं अर्जंट असल्यामुळे त्यांना आपण एका दुसऱ्या कार्यक्रमाला जाण्यासाठी आपण इथून त्यांना रजा देऊया. ते इकडे आल्याबद्दल त्यांचं खूप खूप आभार. तर सरांना घाई आहे, पण आपल्याला त्यांच्या हस्ते जो विजेता संघ आहे त्या विजेता संघाला माननीय आमदारांच्या हस्ते आपल्याला ट्रॉफी द्यायची आहे. त्यामुळे आपण रिक्वेस्ट करून त्यांना थांबवलेला आहे. तर बीपीएल 2024 चा विजेता संघ आहे शिवबा कॅपिटल्स. शिवबा कॅपिटल संघाचे संघमालक अमित राऊत. शिवबा कॅपिटल संघाचे संघमालक आहेत अमित राऊत. तुमचे खूप खूप अभिनंदन.
आणि त्या टीमचे कर्णधार आहेत स्वप्नील पाटील. स्वप्नील पाटील कर्णधार, तुमचे सुद्धा खूप खूप आभार. जाताना जेवून सगळ्यांनी शांत राहायचं आहे. माननीय रणजीपटू संतोष सक्सेना सर हे आपल्या समोर त्यांचे मनोगत व्यक्त करत आहेत. बहुत बार मैं सुना था कि भंडारी क्रिकेट भंडारी समाज का भी टूर्नामेंट होता है, बट सच में पहली बार देखा. ऐसा लग रहा है कि ना आपके ये गांव में ना एकदम एक बहुत अलग ही एक उत्सव जैसा लग रहा है. तो थैंक्स टू कॉलिंग हियर एंड many congratulations winners and runners up and all the very best for next tournament. Thank you. भारत का तिकडे मोनीसकडे म्हणून बसवली.